लाडकी बहीण योजना आणि या योजनेअंतर्गत सुरू असलेल्या ई-के.वाय.सीमध्ये न सुटणारे प्रश्न. कारण ई-के.वाय.सी करण्यासाठी आता जवळपास 1 महिन्याभराची मुदत राहिली आहे. परंतु यामध्ये अजून अनेक महिला अशा आहेत की ज्यांच्या प्रश्नांची उत्तरे सरकार देत नाही किंवा सरकार त्यांची कोणत्याही प्रकारची दखल देखील घेत नाही आहे. अनेक महिलांची ई-के.वाय.सी करण्याचे बाकी आहे आणि मग अशा महिला आपोआप अपात्र होणार का किंवा यामध्ये कोणता पर्याय काढता येईल का, या संदर्भातील प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. चॅनलवर नवीन असल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला आणि तुम्ही फेसबुकवर पाहत असल्यास पेजला नक्की फॉलो करा, जेणेकरून अशा सर्व महत्त्वाच्या अपडेट तुम्हाला सर्वात आधी आणि योग्य पद्धतीने पाहायला मिळणार आहेत. तर मित्रांनो, लाडकी बहीण योजनेअंतर्गत आपण पाहिलं की 18 तारखेपासून म्हणजेच की 18 सप्टेंबरपासून लाडकी बहिणींना ई-के.वाय.सी करण्यासाठी वेबसाईट सुरू करण्यात आली आणि वेबसाईट सुरू झाल्यानंतर सुरुवातीच्या काळामध्ये वेबसाईट चालत नसणे किंवा OTP प्रॉब्लेम येणे, जे प्रॉब्लेम अजूनही सुरू आहेत, यावर आता सरकारने काय सांगितलं की तुम्ही रात्री उशिरा तुमची ई-के.वाय.सी प्रक्रिया करा. यामध्ये देखील अनेक महिलांना अडचणी येत होत्या. कारण विषय काय असतो की आपल्या ग्रामीण भागामधील ज्या महिला आहेत त्यांचे शिक्षण कमी असतं किंवा त्यांना मोबाईल वापरता येत नाही आणि अशावेळी त्यांना ई-के.वाय.सी करण्यासाठी महाई सेवा केंद्र असेल, CSC सेंटर असेल, आपले सरकार सेवा केंद्र असेल किंवा इतर कोणाची मदत घेऊन त्यांची ई-के.वाय.सी करावी लागते. आणि अशावेळी रात्री 1 वाजता 2 वाजता कशा पद्धतीने ई-के.वाय.सी करू शकत नाहीत ना, कारण दुकानं जे असतं किंवा महाई सेवा केंद्र असतं ते रात्री बंद असतं आणि बंद असल्यामुळे अनेक महिला आपली ई-के.वाय.सी करण्यापासून अजूनही प्रलंबित आहे. वेबसाईट दिवसा कधीच चालत नाही. मग वेबसाईट दिवसा सुरू करणार आहात की नाही, हा देखील प्रश्न या निमित्ताने लाडक्या बहिणी विचारत आहेत आणि लाडक्या बहिणी संतप्त देखील होत आहेत. त्याचबरोबर दुसरं महत्त्वाची बाब म्हणजे ई-के.वाय.सी करताना जर महिला मोबाईलवर बसल्या तर त्यांना 2 OTP द्यावे लागतात. यामध्ये एक स्वतःचा OTP, दुसरा पतीचा किंवा वडिलांचा OTP द्यावा लागतो. आणि अशा वेळेस काय होतंय, अनेक महिलांच्या वडिलांच्या किंवा पतीच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक नसल्यामुळे त्यावर OTP येत नाही आणि त्यावर OTP जर नाही आला तर महिलांची ई-के.वाय.सी प्रक्रिया देखील होत नाही. त्यामुळे यामध्ये देखील महिला मोठ्या प्रमाणावर नाराज असल्याचे पाहायला मिळत आहे. परंतु या प्रक्रियेमधला सर्वात मोठा प्रश्न म्हणजे ज्या महिलांना पती नाही आहेत, वडील नाही आहेत, अशा महिलांनी ई-के.वाय.सी करायची तरी कशी, याबाबत देखील महिला व बालविकास विभाग असेल किंवा राज्य सरकार असेल यांच्याबाबत कोणतीही दखल घेतली जात नाही आहे. याबद्दल आपण अनेकदा व्हिडिओ बनवले आहेत, अनेकदा रील्सच्या माध्यमातून देखील ही मागणी केली आहे, परंतु अजूनही कोणतीही दखल घेतली जात नाही. मग अशा महिलांना थेट योजनेतून अपात्र करण्यात येईल का? आणि अशा महिला ज्या निराधार आहेत यांना जास्त गरज असते, कारण त्यांचे पती नाहीत, वडील नाहीत. अनेक महिलांचा घर खर्च हा त्यांच्या स्वतःच्या उत्पन्नावर अवलंबून असतो आणि मग अशावेळी या लाडक्या बहिणींनी काय करायचं? या लाडक्या बहिणी सरकारला आता सावत्र झाल्या आहेत का, असा देखील प्रश्न लाडक्या बहिणी विचारत आहेत. कारण वारंवार बोलून वारंवार मागणी करून देखील सरकार या सर्व मागण्यांकडे दुर्लक्ष करत असल्याचे पाहायला मिळत आहे. आणि म्हणूनच लाडकी बहीण योजनेअंतर्गत सध्याच्या काळामध्ये ई-के.वाय.सीतला सर्वात मोठा हा प्रश्न अजूनही प्रलंबित असल्याचे पाहायला मिळत आहे. आणि म्हणूनच लाडक्या बहिणींबाबत सरकारने लवकरात लवकर निर्णय घेणे आवश्यक आहे. याबाबत कोणती ना कोणती दखल घेऊन यामध्ये लाडक्या बहिणींना सरकारने योग्य पद्धतीने त्यांचा निर्णय घेण्यात यावा आणि काही ना काही पर्याय उपलब्ध करून द्यावा. अन्यथा लाडक्या बहिणी मोठ्या प्रमाणावर नाराज झाल्या असून सरकार आमचा फक्त इलेक्शनपुरता वापर करत आहे असेच बोलत आहेत. आता याच्या व्यतिरिक्त तुमचे कोणतेही प्रश्न असल्यास आम्हाला कमेंटमध्ये विचारायला विसरू नका, जेणेकरून त्या संदर्भात देखील आपण सविस्तर व्हिडिओ घेऊन येऊ. ही व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करायला, अशाच कामाच्या माहिती आणि अपडेटसाठी आपल्या पेजला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत जय महाराष्ट्र.